Hello dear students, welcome back. Today we are going to study a differential equation, general solution of a differential equation. So see here, uh, first we see what is the differential equation. So see definition: an equation involving dependent variables, independent variables and the derivative of a dependent variables with respect to independent variables or a function of these is called a differential equation. Okay, so see, an equation, त्या इक्वेशन मध्ये काय काय पाहिजे, डिपेंडंट व्हेरिएबल पाहिजे, इंडिपेंडंट व्हेरिएबल आणि अजून काय पाहिजे, डेरिव्हेटिव्ह ऑफ ए डिपेंडंट व्हेरिएबल्स विथ रिस्पेक्ट टू इंडिपेंडंट व्हेरिएबल्स. सी हियर फॉर एक्झाम्पल ई रेस टू एक्स डी एक्स प्लस ई रेस टू वाय डी वाय इज इक्वल टू 0 किंवा सेकंड एक्झाम्पल आहे वाय इज इक्वल टू एक्स डी वाय बाय डी एक्स. आता हे जर एक्झाम्पल बघितलं तर एक्स काय इंडिपेंडंट व्हेरिएबल्स आहे आणि वाय काय डिपेंडंट व्हेरिएबल्स आहे, राईट. मग आपल्याकडे इथे इंडिपेंडंट व्हेरिएबल पण आहे या इक्वेशनमध्ये, इंडिपेंडंट व्हेरिएबल पण आहे, राईट. आणि डिपेंडंट व्हेरिएबलचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय घ्यायचा आहे, इंडिपेंडंट पाहिजे. म्हणजेच एक्स इंडिपेंडंट आहे, वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स, दॅट मीन्स the derivative of a dependent variable with respect to independent variable. So it is a differential equation. Same this is all four are the differential equations. Okay, next definition: ordinary differential equation. See, what is the ordinary differential equation? The differential equation which contains only one independent variable. ज्या डिफरन्शियल इक्वेशनमध्ये फक्त एकच काय असेल, इंडिपेंडंट व्हेरिएबल असेल, तर ते जे इक्वेशन असणार आहे ते काय असणार आहे, ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन असणार आहे. ओके, the differential equation which involves only one independent variable we call it as ordinary differential equation. Okay, next definition: partial differential equation. So what is the partial differential equation? Same, the differential equation which contains here more than one independent variable. जे एकापेक्षा जास्त इंडिपेंडंट व्हेरिएबल जर असतील तर ते काय असणार आहे तुमचं पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन. फॉर एक्झाम्पल सी हियर डॅबा स्क्वेअर यू बाय डॅबा एक्स स्क्वेअर प्लस डॅबा स्क्वेअर यू बाय डॅबा वाय स्क्वेअर प्लस डॅबा स्क्वेअर यू बाय डॅबा झेड स्क्वेअर इज इक्वल टू 0. आता हे इक्वेशन जर बघितलं एक्स वाय झेड तीन इथे काय आहेत, वी हॅव 3 इंडिपेंडंट व्हेरिएबल्स अँड यू बी द डिपेंडंट व्हेरिएबल. Okay, so here more than one independent variable, so it is a partial differential equation. Same here, daba square u by daba x square is equal to 1 by c daba square u by daba y square. Here x and y two independent variables and y is the dependent variable, so it is also a partial differential equation because it contains more than one independent variables. Okay, next, order of a differential equation. See here, what is the order of a differential equation? The order of differential equation is the order of highest order derivative appearing in it. म्हणजे आपल्याकडे जे डिफरन्शियल इक्वेशन असेल त्या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हची जी टर्म असणार आहे ती तुमची काय असणार आहे, ऑर्डर ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन. त्या हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह जो असेल तीच तुमची काय असणार आहे, ऑर्डर असणार आहे. ओके, डिग्री काय असेल मग, डिग्री ऑफ ए डिफरन्शियल इक्वेशन. द डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन इज द डिग्री ऑफ द हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑकरिंग इन इट. म्हणजे जी हायेस्ट ऑर्डरची टर्म असणार आहे तिची जी पॉवर आहे ती तुमची काय असणार आहे, डिग्री असणार आहे. ओके, सी हियर वी टेक हियर एक्झाम्पल एक्स डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर क्यूब ब्रॅकेट क्यूब प्लस वाय डी वाय बाय डी एक्स ब्रॅकेट रेस टू 4 प्लस वाय रेस टू 4 इज इक्वल टू 0. आता इथे बघितलं तर डी वाय बाय डी एक्स ही एक डेरिव्हेटिव्हची टर्म आहे आणि डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर ही एक डेरिव्हेटिव्हची टर्म, राईट. याच्यामध्ये हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कुठला आहे, सेकंड ऑर्डर. हा हायेस्ट आहे, हा फर्स्ट ऑर्डर आहे, राईट. हा फर्स्ट आहे, हा सेकंड आहे, म्हणजे हाच तुमचा काय झाला, हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह झाला. मग हा जो डी टू वाय बाय डी एक्स आहे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, दॅट मीन्स याची ऑर्डर काय असणार आहे, 2 असणार आहे, राईट. आणि हायेस्ट ऑर्डरची टर्म हीच आहे डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर. त्याचा जो क्यूब त्याची जी पॉवर आहे ती पॉवर म्हणजे तुमची काय असणार आहे, डिग्री असणार आहे. सो हियर डिग्री विल बी 3. ओके, नेक्स्ट
solution of the differential equation. So what is the solution of the differential equation? The solution of the differential equation is the function which, when substitute in the differential equation, reduce it to an identity, right? That is, the solution of the differential equation is the relation between dependent variable and independent variables, such that this relation and the values of derivatives calculated from it satisfy the differential equation. For example बघा, dy by dx is equal to cos x, हे जे इक्वेशन आहे याचं सोल्युशन काय ते तुम्हाला y is equal to sin x plus c, राईट. मग आपण हे जर सोल्युशन जर घेतलं y is equal to sin x plus c, हे सोल्युशन काय करेल त्याचा पुन्हा तुम्ही डेरिव्हेटिव्ह घ्या, काय येईल dy by dx is equal to cos x, राईट. म्हणजे तुम्हाला पुन्हा हे इक्वेशन मिळते, म्हणजे हा काय झाला डेरिव्हेटिव्ह झाला. ओके, सॉरी, हे काय झालं, हे सोल्युशन आहे या इक्वेशनचं, हे व्हेरीफाय केलं आपण, राईट. ओके, सो दिस इज द solution of the differential equation. Next, general solution of the differential equation. A general solution of an ordinary differential equation is the relation between dependent and independent variables in which the number of independent variables, independent arbitrary constant involved in it is equal to the order of the equation. बघा, जनरल सोल्युशन कुठलं असणार आहे, असं सोल्युशन की त्या सोल्युशनमध्ये नंबर ऑफ इंडिपेंडंट आर्बिटरी जेवढे कॉन्स्टंट असणार आहे ते कॉन्स्टंट इक्वल टू काय आली पाहिजे, ऑर्डर ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन. ओके, जे नंबर ऑफ इंडिपेंडंट आर्बिटरी कॉन्स्टंट इज इक्वल टू द ऑर्डर ऑफ द इक्वेशन, देन वी कॉल इट एज अ जनरल सोल्युशन ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन. ओके, सी हियर one note, the general solution is also called the complete integral or the complete primitive. Okay, next, particular solution. So what is the particular solution? Any solution obtained from the general solution by assigning the particular values to the arbitrary constant involved in it is called a particular solution or a particular integral, right. तुमच्याकडे जे सोल्युशन असणार आहे तर त्या सोल्युशनसाठी तुम्ही काही पर्टिक्युलर व्हॅल्यूज जर त्याच्यामध्ये पुट केल्या तर तुम्हाला काही आर्बिटरी कॉन्स्टंट त्याच्यामध्ये मिळतील, ते तुमचं काय असणार आहे, पर्टिक्युलर सोल्युशन असेल किंवा पर्टिक्युलर इंटिग्रल असणार आहे. आता सिंग्युलर सोल्युशन कुठलं असणार आहे, त्याची डेफिनेशन काय आहे, दी सोल्युशन विच कॅन नॉट बी ऑब्टेन फ्रॉम द जनरल सोल्युशन बाय असाइनिंग द पर्टिक्युलर व्हॅल्यूज. ओके, असं सोल्युशन की जे जनरल सोल्युशनवरनं आपल्याला त्याचे पर्टिक्युलर आर्बिटरी कॉन्स्टंटची व्हॅल्यू टाकून जे सोल्युशन मिळत नाही, which we called as a singular solution. That means the solution which cannot be obtained from the general solution by assigning the particular values to the arbitrary constant is called the singular solution. Okay, now in next video we see example on it, right. Various types to solve the differential equation. Okay, so we stop here. Thank you.